श्रावणात उपवासाला काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि हेल्दी खावंसं वाटतं. मग हा मखाण्याचा चिवडा एकदा नक्की करून बघा. गॅस न वापरता झटपट तयार होतो. चवीला खमंग, एकदम कुरकुरीत आणि उपवासासाठी तर मस्तच. शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा चिवडा आपण आज बनवणार आहोत. पण मखाना असा एकदम क्रिस्पी होण्यासाठी माझ्या 2 खास सिक्रेट टिप्स आहेत. आणि हा चिवडा जास्त दिवस कुरकुरीत कसा ठेवायचा याच्याही खास टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बनवूया श्रावण स्पेशल मखाण्याचा चिवडा. सगळ्यात आधी आपण सगळ्या ड्रायफ्रुट्सचं माप एकाच वाटीने घेणार आहोत. मी इथे एक छोटी वाटी घेतली आहे. साधारण 3 चमचे ड्रायफ्रुट्स या वाटीत मावतात. आणि याच वाटीने मी सगळे माप घेतलेले आहेत. इथे 1 वाटी भोपळ्याच्या बिया, 1 वाटी पिवळे मनुके म्हणजेच बेदाणे, 1 वाटी काजू, 1 वाटी अक्रोड, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. काजू अख्खे नसतील तर काजूचे तुकडे वापरले तरी अगदी चालतील. बाकीचं साहित्य आपण पुढे बघणारच आहोत. आता हे सगळं मी गॅस न वापरता ओव्हनचा वापर करणार आहे. आणि मी ओव्हन 170 डिग्रीवरती 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे. आता बेकिंग ट्रेमध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स घालून एकसारखे पसरवून घेऊया. यानंतर ओव्हनचं तापमान 160 डिग्री करून हे ड्रायफ्रुट्स 7 ते 8 मिनिटं रोस्ट करून घेणार आहे. मध्ये मध्ये एकदा ट्रे हलवून चेक करून घ्या. प्रत्येकाच्या ओव्हनचा तापमानात फरक असू शकतो. मला इथे 9 मिनिटं लागली. तर बघा किती छान असे रोस्ट झालेले आहेत सगळेच ड्रायफ्रुट्स. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. शेंगदाण्याची सालही काढून दाखवते. शेंगदाण्याच्या साल सुद्धा अगदी सहज निघते. आणि अक्रोड बघा किती छान भाजले गेले आहेत. आता हे ड्रायफ्रुट्स एका भांड्यात काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत याच बेकिंग ट्रेमध्ये आपण 3 कप मखाने घेणार आहोत. हे मखाने बघा सध्या एकदम मऊ आहेत. आपल्याला ते आतून पूर्ण कुरकुरीत करायचे आहे. त्यासाठी ओव्हन 100 डिग्रीवर ठेवायचा आणि वरचा खालचा दोन्ही रॉड सुरू ठेवून साधारण 8 ते 10 मिनिटे मखाने रोस्ट करून घ्यायचे आहेत. इथे एक महत्त्वाची टीप, मखाने 180 किंवा 200 डिग्रीवरती भाजू नका. कमी तापमानावर हळूहळू रोस्ट केल्यामुळे त्यातून छान क्रिस्पी होतात आणि जळणारही नाहीत. तुमच्याकडे ओटीजी नसेल तर मखाने गॅसवर सुद्धा करता येतील. अगदी मंद गॅसवरती सतत हलवत रोस्ट करून कपड्याने हलकं हलवत लाह्या भाजतो ना त्या पद्धतीने तुम्ही रोस्ट करू शकता. त्यामुळे मखाण्यांना जास्त डाग पडत नाहीत आणि ते छान कुरकुरीत होतात. आणि रोस्ट होत आहेत तोपर्यंत थंड झालेल्या ड्रायफ्रुट्स मध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तूप सगळ्या ड्रायफ्रुट्सला लागलं पाहिजे. त्याच्यातच मी पाव चमचा मीठ घातलेलं आहे. खाणे तयार झालेले आहेत आपले. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे ते क्रिस्पी झालेले आहेत. 8 ते 10 मिनिटं लागलेले आहेत. हाताने दाबला तर अगदी सहज चुरा होतोय. म्हणजे मखाने परफेक्ट रोस्ट झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये अर्धे मखाने घालून घेऊयात आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप आणि पाव चमचा मीठ घातलेलं आहे. छान मिक्स करायचं आहे. हे छान मिक्स झालं. परत राहिलेले सगळे मखाने घालून त्याच्यावरती पुन्हा 1 चमचा तूप आणि पाव चमचा मीठ घातलेलं आहे. असं म्हणून मी पाऊण चमचा मीठ इथे वापरलेलं आहे. माझ्याकडे प्रमाण जास्त आहे त्यामुळे मीठ तुमच्या चवीनुसार वापरा. मी इथे तूप वापरलेलं आहे. तेल वापरलं असतं पण त्याचा नंतर वास येतो कारण की आपण ह्याला बंद भरणीमध्ये ठेवणार आहोत. तर त्याच्यामुळे त्याचा वास येऊ शकतो म्हणून तूप वापरलेलं आहे. तर इथे बघा छान असं एकजीव करून मिक्स करून हा चिवडा आपला तयार झालेला आहे. जर तुम्हाला चिवडा थोडा चटपटीत आणि थोडासा तिखट हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरचीची फोडणी देऊ शकता तुपाची. नसेल तर बेकिंग ट्रेमध्ये ड्रायफ्रुट्स बरोबरही मिरचीचे तुकडे तुम्ही रोस्ट करून घेऊ शकता. आता स्टोअर कसा करायचा? जर जास्त क्वांटिटी असेल तर एका हवाबंद काचेच्या भरणीत तुम्ही भरून ठेवा. तुम्हाला 2-3 दिवसांसाठी जेवढा लागणार आहे तेवढाच काढा. म्हणजे वारंवार भरणी उघडली जाणार नाही आणि आपला चिवडा जो आहे तो एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी राहील. या श्रावण महिन्यात हा उपवासाचा चिवडा नक्की ट्राय करा. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे चिवडे उपवासासाठी बनवता तेही मला जरूर कळवा. धन्यवाद.